विषय आरडे आता सगळ्या गोष्टी झाल्यात एकच गोष्ट राहिली ती म्हणजे फोटो काढायचा आहे आम्हाला आता बड्डे बाय बरं तर आम्ही फोटो काढायला थोड्या वेळात जाणार आहेत एकदम अनएक्सेप्टेबल बड्डे झालाय आमच्यासाठी आणि आयुष्यातला सगळ्यात बेस्ट बड्डे होता कारण सगळ्यात भारी बड्डे. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार गडकर. तर तो माझा मित्र श्रीकांत ना आम्ही आज पंढरपूरला अचानकच आमचा प्लॅन झाला आहे जायचा. तर ह्याला मी येतानाच म्हणत होतो कुठं जर काही जर नियोजन झालं तर डायरेक्ट आपण घुसायचं आणि नियोजन आमच्या म्हणण्याप्रमाणे झालंय ते बघू शकता. डायरेक्ट बड्डेचं नियोजन आहे इथं. कुणाचा बड्डे माहित नाही, हॉटेलमध्ये बड्डे आहे बघा तुम्ही. आता इथं आम्ही जेवाय बसणार, तुम्हाला जेवताना दाखवतो. हे आता एक ना इंदापूरून मामा आलते, त्यांनी आम्हाला हात केला. आमची त्यांची काही ओळख नाही, आम्ही आलोय डायरेक्ट त्यांच्या मागे. हे बघा तुम्ही डायरेक्ट त्यांच्या मागे शिरलोय. इथं लईच नियोजन दिसतंय पनीर बिनीर विषय. तुझी प्रतिक्रिया काय ह्या गोष्टीवर तुझी सांग. बघा तुम्ही डायरेक्ट ऑफिसली पंक्ती रिंगती बसल्यात. काय नाही पाहुणे धोका इथं सरळ पाहुणे सगळं आमचं. आम्ही डायरेक्ट ऑफिसला पाहुणं वाटतोय, काही इशू नाही. आम्हाला 5 मिनिटं थांबायला सांगितलंय. नमस्कार मित्रांनो. तर हे बघा तुम्ही डायरेक्ट पंतरवळ्या वाटायला सुरुवात केली आहे आम्हाला. तुम्ही ना मेनू बघा फक्त मेनू कार्ड. अक्षरशः पनीरची भाजी, चपाती, ककडी, भजे, भात, राईस, पापडी बिपडी सगळं ओके विषय. आलेल्या पाहुणे मंडळींना विनंती, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. आधी पुरुषांची पंगत होईल आणि त्यानंतर महिलांची पंगत होईल. सगळ्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नये ही मानाची विनंती कृपया. एक गोष्ट कळाली इथं की त्या बड्डेवाल्या पोराचं नाव वीर आहे. आता आम्हाला काय गरज नाही कोणाची, आता आम्हाला नाव बिव कळलंय त्यामुळे आम्ही टेन्शन घेत नाही. भाऊ तुझं काय म्हणणं आहे? मित्र आम्हाला नाव जेवण झाल्यानंतर कळालं. आणि एक गोष्ट बघा, काय वाटतंय का लास्ट बीज काय